वेलकम टू प्रियांका किचन। प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावो, ईश्वरचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक सुक्या मच्छीची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यामध्ये मी एकही थेंब तेलाचा वापरणार नाहीये आणि ती तुम्हाला मी कशी करायची ती मी सुकी मच्छी दाखवणार आहे। आणि ती खूप छान लागते, सुकी आहे आणि ती भाकरी बरोबर वगैरे तुम्ही प्रवासात वगैरे पण तुम्ही ती घेऊन जाऊ शकता। तर प्रवासात न्यायचे असेल तर त्याच्यात तुम्ही कांदा घालायचा नाहीये, बाकी मीठ आणि आपलं लाल मिरची पावडर घालायची आहे। पण ती कशी करायची आहे मी ते तुम्हाला दाखवते। तेलाचा एकही थेंब न वापरता आज आपण ही सुक्या मच्छीची भाजी करणार आहोत। तर चला आपण रेसिपीला चालू करूया। तर मी आता इथे आपला हा तवा गरम करायला ठेवलेला आहे। हे बघा, इथे मी थोडा तवा गरम करून घेते। तवा आपला तापत आलेला आहे। आता आपण ह्याच्यावर मी ही सुकी मच्छी घेतलेली आहे। सुकी, त्याला जोला बोलतात किंवा बारीक एकदम करती बोलतात। तर मी ही मीडियम म्हणजे एकदम मीडियम केलाय गॅस मी, आणि मी ही आपण व्यवस्थित हे करून घ्यायचे, भाजून घ्यायचे स्लो गॅसवर। फास्ट करायचं नाही तर ती मग हे होणार, जळणार। आणि मी ह्याच्यात एकही थेंब तेल वापरणार नाहीये। तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ। आणि या व्हिडिओला जे कोणी नवीन असतील तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला हे आपण व्यवस्थित असं मस्तपैकी भाजून घेऊया आपण, छान कुरकुरीत असं। खूप छान लागते ही भाकरी बरोबर, सुकी चपाती बरोबर ही सुकी एकदम मस्त सुक्या मच्छीची भाजी। तर आपण हे भाजून घेऊया व्यवस्थित। जास्त नाही, 1 ते 1.5 मिनिटं, 1 मिनिट बस होतो। 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली व्यवस्थित मस्तपैकी भाजून होते छान अशी। आता मी ते गॅस बंद करते आणि तरी पण आपण हे ढवळत राहायचंय चमच्यानी, हे आपण व्यवस्थित हलवत राहायचंय। आता तवा गरम असतो आणि बर्नर पण गॅसचा गरम असतो, त्याच्यामुळे ती थोडी जळू शकते, म्हणजे म्हणून व्यवस्थित अशी हे करून घ्यायची आहे। मस्तपैकी बघा, मस्त। आता तव्यात कसा आवाज येतोय, खळखळ बघा। आता ही आपण अशी काढून घ्यायची आपण ह्याच्यामध्ये, ताटामध्ये। तर हे बघा, इथे आपली मस्तपैकी ही छान अशी भाजून झालेली आहे। ही आपली मस्तपैकी बघा कुरकुरीत अशी मस्तपैकी अशी भाजून झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकणार। तुम्ही जेवढा कांदा टाकताल ना तेवढी ह्या सुक्या मच्छीला खूप टेस्ट छान येते। तर मी हा इथे आपला कांदा टाकलेला आहे आणि इथे लाल मिरची पावडर टाकायची आहे, बाकी काही टाकायचं नाहीये। फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त 3च वस्तू लागतात, कांदा, लाल मिरची पावडर आणि मीठ। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं। हे बेडगी आणि काश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालते मी, चवीपुरतं मीठ घालते। आणि हे व्यवस्थित आहे ना असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित छान पैकी बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आणि हे तुम्ही प्रवासात नेऊ शकता, पण एक प्रवासात न्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात कांदा नाही घालायचाय, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला घालायचा आणि थोडंसं आपलं खोबरेल तेल 2 थेंब घालायचे आणि ते मिक्स करून तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता। भाकरी बरोबर खूप छान लागतं हे बघा। हे आपलं मस्त एकही तेलाचा थेंब न वापरता आपण मस्तपैकी सुक्या मच्छीची ही छान पैकी अशी आपण भाजी बनवलेली आहे बघा। मस्तपैकी खूप टेस्टी लागते ही। आणि ह्याच्याबरोबर भात आणि कुळदाची पिठी, हे आमच्या कोकणातलं म्हणजे हे खाणं आहे, म्हणजे कोकणामध्ये आम्ही असं हे करून खातो, खूप छान लागते। तर तुम्हाला मी दाखवते, थांबा आता। हे बघा मस्तपैकी आपली छानपैकी अशी
ही भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे. समजा आपल्याकडे काही घरामध्ये म्हणजे नॉनव्हेज खायची इच्छा झाली आपल्याला तर ही 5 मिनिटामध्ये बनते. नॉनव्हेज ही भाजी छान लागते आणि खाण्यासाठी. तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला माझ्या लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा. आणि ह्या व्हिडिओला पण माझ्या लाईक, शेअर, सबस्क्राईब मी परत एकदा सांगते. कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.